हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय मेथीचे पराठे. लहान मुलांना मेथीची भाजी खायची खूप कंटाळा असतो, तर अशा वेळी तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा मेथीचे पराठे देऊ शकताय. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ थोडं चाळून घेतले आणि 3 चमचे मी इथे बेसन घालून घेतले आणि त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मिरची यांची मी पेस्ट बनवली होती, ती मी अर्धा चमचा इथे घालून घेतले. थोडासा ओवा घालून घेते आणि थोडंसं सफेद तीळ, चवीनुसार मीठ घालून घेऊया, थोडीशी हळद घालून घेऊ आणि थोडंसं लाल तिखट पण टाकून घेऊया चवीला. त्यानंतर थोडासा हिंगसुद्धा टाकून घेऊया आणि आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ 1 चमचा आणि सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया. सगळे पीठ एकत्रित करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊया. जसं आपण कणिक मळतो तशा पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे, बघू शकताय. त्यानंतर याला मी आता थोडंसं तेल लावून घेते आणि 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय पीठ छान असं भिजलं गेलं आहे. त्यानंतर आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया. गव्हाचं पीठ मी थोडंसं लावून घेते गोळ्याला आणि आपण याचा पराठा लाटून घेऊया. पराठा लाटताना थोडाफार चिकटला जातो, त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ जास्त लावलं आहे आणि हा पराठा मी लाटून घेते. मेथीचे पराठे कोणाकोणाला आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी गॅसवर तवासुद्धा तापायला ठेवला होता. तर आता आपण हे पराठे भाजून घेऊया. मी तेल लावून भाजून घेते, तुम्ही तूप लावूनसुद्धा भाजून घेऊ शकताय. तर तयार झालेत आपले मेथीचे पराठे. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि हे पराठे तुम्ही टोमॅटो केचप, लोणचं किंवा दह्यासोबत खाऊ शकताय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.